मुंबईमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेचा निवडणूक आयोगाच्या विरोधातला सत्याचा मोर्चा आज काढला गेला होता। ठाकरे बंधूंनी यावेळेला दुबार मतदारांना बडवण्याची भाषाच केलेली आहे। मतदानासाठी दुबार मतदार दिसेल तर तिथेच त्याला फोडा। राज ठाकरेंनी अशा सूचना मतदारांना आणि मनसे कार्यकर्त्यांना केलेल्या आहेत। दुबार मतदारांना फोडून काढा आणि मग त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या, असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। मतचोरी दिसेल तिथं फटकवा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी देखील केलंय। एवढ्यासाठी नाही तर या देशामध्ये आपल्या डोळ्यात देखत लोकशाहीचा खून होतो आहे आणि खून करणारे आपल्या समोर दिमाखात त्या खुर्चीवर बसलेत आणि त्यांच्या चरणी घालीन लोटांगण आम्हाला आमच्या आई वडिलांनी शिकवलेलं नाही। एवढी लाचारी करणारी अवलाद या महाराष्ट्राने कधी बघितलेलं नाहीये। आणि म्हणूनच हे जे काय चाललेलं आहे हे नुसतं आम्ही येतोय, राज काहीतरी करतोय, मी काहीतरी करतोय, पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि त्यांचे सगळे नेते करतायत, शेका पक्ष करते, काँग्रेस करते, एवढ्या पुरतं नाहीये। आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच। लोकशाही मार्गाने फटकवा। एक गोष्ट आपल्याला सांगतो, जेव्हा कधी निवडणुका होतील, जाता आता फक्त आपल्याला एकच सांगेन, जेव्हा कधी निवडणुका होतील, एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा, सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा। चेहरे कळले पाहिजेत, एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत। ती माणसं तिकडे मतदार नोंदणीचे म्हणजे आपलं मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत। आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले, तिथेच फोडून काढायचे। बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे। त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही। त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जो चाललेला कारभार आहे हा वटणीवरती येणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।